महापरिनिर्वाण दिनानिमित्त लिंबा गणेश जिल्हा परिषद शाळेत एक वही एक पेन अभियानातून डॉक्टर बाबासाहेबांना अनोखी आदरांजली. डॉक्टर गणेश ढवळे, बीड. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लिंबा गणेश येथे केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिवे व मेणबत्त्या प्रज्वलित करत उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. मान्यवरांची उपस्थिती आणि भाषणे. या प्रसंगी सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ, प्राचार्य लेनाजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड, पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दीपक घाटे यांनी केले. कार्यक्रमाला सहशिक्षिका श्रीमती गीते, श्रीमती सानप, श्रीमती आयाचित, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, माजी सरपंच शंकर वाणी, सय्यद अख्तर, सर्पमित्र अशोक जाधव, संदीप मुळे, नितीन जाधव, अरुण निर्मळ, पप्पू निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आज लिंबा गणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी सर्व ग्रामस्थ पालक अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची कास धरूनच माणूस प्रगती करू शकतो या न्यायानं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता ह्या लोकशाहीची उभारणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवानं केलेली आहे. या दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर जनसागर ओसळतो. दीक्षाभूमी या ठिकाणी भरपूर लोक जमा होतात. मला वाटतं जर आपल्या गावातील पालक, सहकारी, मित्र या ज्ञान मंदिरामध्ये जमा होत आहेत, कारण बाबासाहेबांच्या जी शिकवण होती, तर मला वाटतं प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना घडवणारे, शिक्षणाचं ज्ञान देणारे ज्ञान मंदिर जे आहेत त्यांना सुद्धा ती काही चैत्यभूमीपेक्षा कमी नाहीये. या निमित्तानं एक शिक्षणाची चळवळ गतिमान व्हावी आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या पद्धतीनं आदरांजली व्हावी यासाठी आपण लिंबा गणेश शाळेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक वही आणि एक पेन हे अभियान जे आपण राबवण्यात आलेलं आहे, की त्या निमित्तानं आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि हा उपक्रम गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जे पालक जमा झालेले आहेत, त्याचबरोबर मान्यवर आहेत. तर मी मुद्दाम गेल्या काही